नमस्कार. आज SGBH फ्रेंड्स फाउंडेशन अमरावतीच्या माध्यमातून जे व्याख्यानाचे आयोजन केलेले आहेत ते माझे मित्र विजय सगने सर, प्राध्यापक बबन इंगोले सर, श्री सुधीर कुमार स्वर्गीय सर, श्री सुनील हिवराळे सर, सौ जयाताई आमटे मॅडम व पत्रकार कैलास बांगर आणि आपण सर्वजण ऐकणारे व पाहणाऱ्या बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक डॉक्टर सुनील लोखंडे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची माध्यमे याविषयी आपल्याशी संवाद साधणार आहे. खरं तर हा एक वेगळा विषय आहे, हटके असा एक विषय आहे. त्यामुळे अशा विषयावरती बोलण्याची संधी मला या संयोजकांनी आणि SGBH फ्रेंड्स फाउंडेशन अमरावती यांनी दिली, त्याबद्दल त्यांचे प्रथमतः मनपूर्वक आभार आणि मी धन्यवाद व्यक्त करतो. त्यांनी जो मला विषय दिलेला आहे तो विषयरूपी पुष्प मी माझ्या विचारांच्या माध्यमातून आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. सध्याची परिस्थिती जर पाहिली तर आपल्याला माहिती आहे की अतिशय भयानक अशा प्रकारची कोरोनाच्या माध्यमातून झालेली आपणास दिसून येते. आपल्याला आता अगदी पाठीमागच्या महिन्यापर्यंत इथं कोरोनाचा पॉझिटिव्ह सापडला, आपल्या नातेवाईकांविषयीही कुठं पॉझिटिव्ह आलेला आहे अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या. परंतु आत्ता मात्र एका वेगळ्या प्रकारच्या बातम्या यायला लागलेल्या आहेत. आपल्या जवळचे मित्र असतील, मित्रांचे नातेवाईक असतील, आपले नातेवाईक असतील, तर अशा प्रकारच्या मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या अशा प्रकारच्या मृत्यूच्या बातम्या आता यायला लागलेल्या आहेत. आणि म्हणूनच खरं तर आता खरोखर घाबरण्यासारखी आता परिस्थिती निर्माण झालेली आहे. परंतु आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि काळजी घेतली तर घाबरण्याचं कसल्याही प्रकारचं कारण नाही. आणि म्हणूनच सरकार, प्रशासन आपापल्या माध्यमातून ही काळजी घेण्याचा प्रयत्न करतच आहे. आपण सुद्धा आपली काळजी घेतली पाहिजे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज 7 तारखेपासून बारामतीमध्ये सुद्धा जनता कर्फ्यू हा लागू केलेला आहे. प्रशासन, शासन हे आपापल्या परीनं ही काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहेच आणि म्हणून आपण सुद्धा अशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे. वास्तविक पाहता गेल्या 6 महिन्यापासून आपण या करोना रूपी आजाराच्या विळख्यामध्ये जगत आहोत आणि म्हणूनच हा विळखा असताना सुद्धा काही सण असतील, समारंभ असतील, राष्ट्रपुरुषांच्या जयंती असतील, सण असतील, पुण्यतिथी असतील, हे सुद्धा आपण घरात बसूनच साजरं केलेलं आपणास माहीत आहे किंवा आपण केलेले आहेत. एवढंच नव्हे तर ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची अनेक वर्षांची जी काही परंपरा आहे ती म्हणजे जी पालखी आहे ती पायी नेऊन पंढरपुरापर्यंत जाण्याची जी काही परंपरा आहे ती सुद्धा यावर्षी खंडित झाली. आणि ही खंडित झाल्यामुळं साहजिकच त्या ज्या पादुका होत्या त्या पादुकासुद्धा यष्टीनं नेण्यात आल्या. अशा प्रकारचं सर्वच म्हणजे राजकीय असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, धार्मिक असेल, अशा प्रकारच्या सर्व क्षेत्रावरती या करोनारूपी आजाराचा प्रादुर्भाव किंवा प्रभाव हा पडलेला आपणास दिसून येतो. आता अशा प्रकारची परिस्थिती असली तरी सुद्धा खरं तर हे ज्यावेळेस 2020 हे वर्ष हे सुरू झालं त्यावेळेसच या आजाराची चाहूल आपल्याला लागलेली होती आणि 2 महिने सरतात नाही तोपर्यंतच आपल्याला लॉकडाऊनला सामोरं जावं लागलं. लॉकडाऊनच्या माध्यमातून प्रशासनानं पाऊल उचललं आणि आपल्याला या आजारापासून दूर राहण्यासाठी आपल्याला घरातच राहावं लागलं आणि मग हळूहळू त्याची सवय होत गेली. आता हे होत असताना 2020 हे वर्ष हे कोरोनारूपी किंवा कोरोनाचं असल्यासारखं असं वाटायला लागलं. परंतु अजून एक महत्त्वाचं असं या वर्षाचं वैशिष्ट्य होतं आणि ते वैशिष्ट्य म्हणजे जे काही थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जे
होते त्यांची हे जन्मशताब्दी वर्ष होतं. ही जन्मशताब्दी होती आणि म्हणूनच जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळं सुरुवातीपासूनच त्यांच्यावरती प्रेम करणारे, त्यांच्या साहित्यावरती प्रेम करणारे, त्यांच्या विचारावरती प्रेम करणारे त्यांचे जे अनुयायी होते, ज्या काही संघटना होत्या, त्या संघटनांच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांची ही जन्मशताब्दी किंवा जन्मशताब्दी वर्ष हे अतिशय मोठ्या प्रमाणात आणि उत्साहानं साजरं करायचं अशा प्रकारचं प्रत्येकानं ठरवलेलं होतं. संघटनांच्या माध्यमातून रूपरेषा त्याच्या निर्माण झालेल्या होत्या. एवढंच नव्हे तर सरकार दरबारी, सरकारच्या पातळीवरती सुद्धा अशा प्रकारचा निर्णय होऊन 100 कोटी रुपयांचं निधी त्यांनी मंजूर केलेला होता. परंतु आता तो 100 कोटी रुपयांचा जो निधी आहे तो सरकारने मंजूर केलेला होता, परंतु नेमकं त्या निधीचं काय झालं, कुठं खर्चला गेला का नाही किंवा दिला गेला का नाही हे आता वरच्यालाच माहीत, आपल्याला तर काही अजून माहिती नाही. आता असं असलं तरी आता हे करोनाबरोबर आपण जगत असताना, करोनाबरोबर वागत असताना, राहत असताना अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी वर्ष किंवा जन्मशताब्दी ही मोठ्या प्रमाणात जरी आपल्याला साजरी करता आली नाही तरी त्यांचा विचार आणि त्यांचं जे काही कर्तृत्व आहे ते कर्तृत्व समाजापर्यंत, लोकांपर्यंत, सामान्य माणसांपर्यंत कशा प्रकारे पोहोचता येईल अशा प्रकारचा विचार काही मंडळी करत होती. या विचारामध्येच असा विचार करत असतानाच हा एक विचार पुढे आला की आता सध्या अतिशय प्रसिद्ध असलेलं आणि आता सध्या सगळीकडं हे वापरत असलेलं जे समाज माध्यम आहे, ज्याला सोशल मीडिया आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, तो सोशल मीडिया म्हणजे फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, यूट्यूब असेल, अशा प्रकारच्या माध्यमातून आपण अण्णाभाऊ साठे यांचा विचार, साहित्यातला विचार हा आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकतो काय, अशा प्रकारचा विचार करून आम्ही काही मंडळींनी असा विचार केला आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून काही कार्यक्रम घेण्याचा किंवा प्रबोधनरूपी कार्यक्रम आयोजन करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये सुरुवातीला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान मुंबई, ज्याचा मी अध्यक्ष आहे, त्याच्या वतीनं अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर सप्ताह या नावाने व्याख्यानमाला सुरू केली. या व्याख्यानमालेच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचं काम आणि साहित्यावरती प्रकाश टाकण्याचा आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा अतिशय चांगल्या प्रकारचं पहिल्यांदा काम केलं. आणि तिथून पुढं मात्र हळूहळू बऱ्याच लोकांनी, बऱ्याच संघटनांनी, बऱ्याच विचारवंतांनी अशा प्रकारे एकत्रित येऊन फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी हा विचार, अण्णाभाऊ साठे यांचा विचार हा मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांचा नेमका कसं साहित्य होतं, साहित्यातून कशा प्रकारे त्यांचे विचार हे होते ते मात्र आपल्याला समजायला लागले. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं हे विचार समजावून घेत असताना वेगवेगळ्या पातळीवरती ही चर्चा व्हायला लागली आणि एवढा त्याचा प्रसार झाला, एवढ्या व्याख्यानमाला सुरू झाल्या की दररोज 3 व्याख्यानं सुरू झाली. 3 व्याख्यानं आपल्याला ऐकायला मिळाली आणि खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची एक शिदोरीच उघडल्यासारखं आपल्याला वाटायला लागलं. आणि हे शिदोरी उघडत असताना अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे विविध पैलू आपल्याला इथं दिसायला लागलेले आपणास दिसून येतात. आपल्याला ऐकायला मिळायला लागलं, अनुभवायला मिळायला लागलं. वेगवेगळे वक्ते कशा प्रकारची मांडणी करत होती, त्यांच्या परीने अभ्यासपूर्ण आणि आत्तापर्यंतच्या अनुभवाने त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची मांडणी करून लोकांपर्यंत तो विचार पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणूनच केव्हाही जर फेसबुक उघडलं तर कुठं नाही कुठं मागच्या 2-3 महिन्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी व्याख्यान हे सुरू असलेलं दिसायचं. आणि म्हणून ही 2-3 महिन्याची जर हे पाहिलं तर सोशल मीडियावरती अण्णाभाऊ साठे यांचा विचार हा नेहमी प्रदर्शित झालेला आपणास दिसून येत आहे. वास्तविक पाहता प्रत्येकजण आपापल्या शैलीतून, आपापल्या अभ्यासाच्या मांडणीतून अण्णाभाऊ साठे यांची विचारांची मांडणी हे ते करू लागलेले होते. आणि म्हणूनच साहजिकच अण्णाभाऊंची विचारांची मांडणी ही पहिल्यांदा जीवनचरित्राविषयी सुरू झाली. त्यांचं जीवनचरित्र सांगू लागल्यानंतर त्यांचा विचार कशा प्रकारचा आहे ते सांगू लागले. आणि त्यामध्येच वास्तविक पाहता वेगवेगळ्या अंगाने
अण्णाभाऊ साठे कशा प्रकारचे होते, कशा प्रकारचा वेगवेगळ्या अंगानं अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा विचार हा तिथं होऊ लागला. त्यातून आपापल्या विचारानुसार जे अभ्यासक आहेत त्यांनी अभ्यासक म्हणून अतिशय चांगल्या प्रकारची मांडणी केली. आणि काही जणांनी काही अभ्यासाच्या अंती काही जणांनी अशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला की अण्णाभाऊ साठे हे मार्क्सवादी होते, काही जण म्हटले समाजवादी होते, काही जण म्हटले आंबेडकरवादी होते. आणि हे जे म्हणणं आहे ते म्हणणं ते सांगण्यासाठी आणि सत्य आहे असं सांगण्यासाठी त्यांनी पुरावेसुद्धा देण्याचा प्रयत्न केला. आणि बरोबर आहे, इतिहासामध्ये पुरावे आवश्यक असतात आणि जर पुरावे असतील तर त्या सांगण्याला त्या म्हणण्याला बळकटी येते. अशाच प्रकारचं पाठीमागच्या 2-3 महिन्यामध्ये माझंही एका ठिकाणी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून व्याख्यान झालं. आणि व्याख्यान होत असताना त्या व्याख्यानामध्ये मीही अशा प्रकारचं मत मांडलं. ते म्हणजे की अण्णाभाऊ साठे हे पूर्णतः मार्क्सवादी नव्हते, पूर्णतः आंबेडकरवादीही नव्हते, तर अण्णाभाऊ साठे हे व्यवहारवादी होते. आता हे व्यवहारवादी होते म्हणजे नेमके कशा प्रकारचे होते, तर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यामध्ये जे मांडलेलं आहे ते जर पाहिलं, ते जर आपण वाचलं तर आपल्या लक्षात येईल अण्णाभाऊ साठे यांनी जे अवतीभोवती घडलेलं आहे, जे आपण पाहिलेलं आहे, त्या पाहिलेल्या अनुभवाच्या जोडीला आपल्या प्रतिभेची जोड देऊन त्यांनी ही लिखाण केलेलं आहे. आणि मग अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामधून धर्माधर्मातला, समाजातला, जातीतला, कुटुंबामधला आणि माणसामधला जो जगण्याचा व्यवहार कशा प्रकारचा होता तो व्यवहार त्यांनी पाहिलेला होता. आणि तो जो जगण्याचा व्यवहार आहे तो आपल्या साहित्यामधून मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता. आणि म्हणूनच मला असं वाटतं की अण्णाभाऊ साठे हे व्यवहारवादी होते. आता वाद म्हणजे काय, तर वाद म्हणजे विचार. मग आज तर पुढे जाऊन अभ्यासक आता अशा प्रकारची मांडणी करायला लागलेली आहेत की अण्णाभाऊ वाद हा एक पुढे यायला लागलेला आहे. ज्याप्रमाणे मार्क्सवाद होता, ज्याप्रमाणे मार्क्सवादाची किंवा समाजवादाची पुढची पायरी साम्यवाद झालेला होता, तशाच प्रकारचा एक आंबेडकरवाद आहे. आणि त्याच धर्तीवरती किंवा तशा प्रकारचा हा अण्णाभाऊ वाद हाही पुढे यायला लागलेला आहे. आता अण्णाभाऊ वाद म्हणजे काय, तर अण्णाभाऊंचे विचार, अण्णाभाऊंची विचारसरणी त्यांनी कशा प्रकारची ती मांडली. आणि हे सगळं पाहत असताना या अण्णाभाऊ वादांमध्ये काय काय येईल, तर त्यांचा पुरोगामित्वाचा विचार असेल, जातीयतेला नकार असेल, एवढंच नव्हे तर त्या जातीयतेला मूठमाती असेल, श्रेष्ठ कनिष्ठत्वाच्या भावनेला कसलाही तिथे आधार नसेल, मानवाच्या स्वातंत्र्य, समता व बंधुतेबद्दल त्यामध्ये किंवा त्या वादामध्ये विचार आला असेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागले पाहिजे हा विचार या अण्णाभाऊ वादामध्ये नक्कीच आलेला असेल. त्यांचं जर ह्या सगळ्या जर गोष्टी जर आपण तपासल्या किंवा ह्या जर पाहिल्या तर ह्या सगळे जे विचार आहेत, ह्या गोष्टी आहेत, ह्या बाबी आहेत, ते त्यांच्या साहित्यामधून आपल्याला प्रकर्षानं जाणवतात. फक्त आपण त्या दृष्टिकोनातून ते पाहिलं पाहिजे. आणि म्हणूनच अण्णाभाऊंचे जर जीवन आपण पाहिले, विचार, जीवन हे जर पाहिलं तर सुरुवातीचं अण्णांचं जीवन हे अतिशय खडतर, सुरुवातीचं नाही तर शेवटपर्यंत अण्णाभाऊ साठे यांचं जीवन अतिशय खडतर स्वरूपाचं गेलेलं आपणास दिसतं. आपण व्याख्यानांच्या माध्यमातून ऐकलं असेल, त्यांचं बालपण असेल, त्यांचं शिक्षण असेल, त्यांचा मुंबईपर्यंतचा प्रवास असेल,
मुंबईत गेल्यानंतर ठिकठिकाणी किंवा मुंबईकडे जाताना जो प्रवास त्यांनी केला, त्या प्रवासामध्ये ठिकठिकाणी जिथं जिथं कुठं कुठं राहण्याची कशा प्रकारची व्यवस्था झाली आणि मुंबईत गेल्या नंतरसुद्धा कशा प्रकारे ते कुठं कुठं राहिले हे तो आपण सगळं ऐकलं असेल. एवढंच नव्हे तर तिथं गेल्यानंतर एक गिरणी कामगार म्हणून किंवा वेगवेगळी कामं ही त्यांनी केलेली आहेत. कम्युनिस्ट पक्षाशी आलेला संबंध असेल किंवा लालबावटा पथकामधील त्यांची कामगिरी असेल, त्याचप्रमाणे स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचं योगदान असेल. अशा प्रकारे हे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या विचारांच्या माध्यमातून आपल्याला या 2-3 महिन्याच्या या कालखंडामध्ये अनेक व्याख्यात्यांनी आपल्या माध्यमातून हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जर अजूनही त्याच्यामध्ये आपल्याला ऐकायचं असेल तर अजूनही ते फेसबुकवरती किंवा वेगवेगळ्या ग्रुपवरती ही व्याख्यानं असलेली आपणास दिसून येतात. त्यांनी हे सगळं केलेलं आहे, मांडलेलं आहे आणि म्हणूनच आपल्यापर्यंत ते पोहोचलेलं आहे. खरं तर स्वातंत्र्य चळवळीमध्ये सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची कामगिरी केलेली आहे आणि म्हणूनच त्यांनी लिहिलेल्या कथा असतील, कादंबऱ्या असतील आणि त्यामधून दिलेला जो संदेश आहे किंवा त्यामध्ये दाखवलेली जी पात्रे आहेत, ती पात्र एक काहीतरी आपल्याला वेगळं सांगून जातात, वेगळ्या विचाराकडे नेण्याचा प्रयत्न करतात. आपण कसं वागावं आणि आपण कसं वागू नये हे सांगण्याचा संदेश देतात. एवढंच नव्हे तर आपण चुकत असेल तर किंवा त्या कथांच्या माध्यमातून आपल्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घालण्याचा ते कथा कादंबऱ्या प्रयत्न करत असताना दिसत आहेत. त्यांनी कथा लिहिल्या, कादंबऱ्या लिहिल्या, वेगवेगळे लावण्या लिहिल्या, गाणी लिहिली, छक्कड लिहिली. आपल्याला सर्वांना माहिती आहे, माझी मैना गावाकडे राहिली अन माझ्या जीवाची होती या कायली. ही ज्यावेळी छक्कड आपण ऐकतो त्यावेळी आपल्या अंगावरती शहारे उमटतात. काय प्रतिभा असेल ती, आणि संयुक्त महाराष्ट्र व्हावा ही कशा प्रकारची त्यांची एक विचारसरणी असेल हे आपल्याला लक्षात येतं. आणि हे सगळं साहित्यामधून त्यांनी मांडलेलं आहे. खरं तर अण्णाभाऊंच्या विचार आणि अण्णाभाऊंची ही जी काही विचारांची जी मांडणी आहे साहित्यामधूनची, ही एक वेगळ्या प्रकारची आहे, सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणारी आहे, लोकांना रुचणारी आहे, आवडणारी आहे. आणि म्हणून हे साहित्य लोकांना आवडू लागलं. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे, तर हे साहित्य त्यांचं म्हणूनच 7 समुद्रापलीकडं ते जाऊन पोचलं आणि लोकांना ते आवडू लागलेलं आहे. अशा प्रकारचं हे साहित्य आणि साहित्याच्या माध्यमातून विचाराचं प्रवर्तन होण्याचं एक वैचारिक धारा ही त्या काळामध्ये निर्माण झालेली होती. आणि म्हणूनच आजसुद्धा आपल्याला त्यांच्या माध्यमातून काही विचार घेता येत आहेत. वास्तविक पाहता अशा प्रकारची मांडणी आतापर्यंत खूप लोकांनी केलेली आहे. अण्णाभाऊ साठे यांचं चरित्र सांगितलेलं आहे आणि कर्तृत्वसुद्धा सांगितलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वैचारिक पैलूंवरती आता ते प्रकाश टाकताना दिसत आहेत. आणि म्हणूनच आपण सुद्धा आता काही वेगवेगळ्या अंगाने वेगवेगळ्या विचारांनी अण्णाभाऊ साठे यांचे विचार कशा प्रकारचे होते ते आपल्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. जातीविषयक विचार जर आपण मांडला किंवा जर पाहिला त्यांचा, तर आपल्याला दिसतं की अण्णाभाऊ साठे हे साहित्यिक होते, कलावंत होते, कलाकार होते. आणि म्हणूनच कलाकाराला, कलावंताला कोणतीही जात नसते आणि म्हणून कलावंताला कोणत्याही जातीच्या बंधनामध्ये अडकवणं सुद्धा योग्य नाही. कारण कलावंत हा सगळ्यांचा असतो, तो कोण्या एका जातीचा नसतो तर सर्वांचा असतो, कारण तो कलाकार असतो. आणि म्हणूनच हे कलेच्या भूमिकेमध्ये झालं, कलेच्या बाबतीमध्ये झालं. परंतु अण्णाभाऊ साठे यांचं जर साहित्य जर पाहिलं तर त्या साहित्यामध्ये सुद्धा आपल्याला असं दिसतं की कुठंही कसल्याही प्रकारची
त्यांनी जातीविषयक, कोणत्याही जातीविषयक त्यांनी भूमिका घेतलेली नाही, तर सर्वसमावेशक अशा प्रकारची भूमिका, सर्व जाती धर्म कशा प्रकारचे एकत्रित नांदतील अशा प्रकारची भूमिका ही घेऊन ते पुढं त्यांनी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तशा प्रकारची मांडणी केलेली आहे. त्यांच्या साहित्यामध्ये सामाजिक एकोपा कसा राहील, जाती जातीमध्ये भेद कसा निर्माण होणार नाही याचीच दक्षता घेतलेली आपणास दिसून येते. परंतु दुर्दैवानं आज जातीच्या भिंती कडक होताना दिसत आहेत. वरचेवर पाहिलं तर आपल्याला हे फारसं त्याचं जाणवत नाही. एवढंच नाही तर आपण ज्यावेळेस एखादं पुस्तक वाचतो, एखादं व्याख्यान ऐकतो, प्रबोधनपर भाषण ऐकतो, त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की अरे, भारतातून धर्म नाहीसा झालेला आहे, भारत धर्मविरहित झालेला आहे, जातीविरहित झालेला आहे आणि सगळे लोक, भारतामधील सर्व लोक हे गुण्यागोविंदानं जातविरहित धर्मविरहित अशा प्रकारचे राहिलेले आहेत. परंतु ज्यावेळी आपण तिथून उठतो आणि ज्यावेळेस बाहेर जातो त्यावेळेस मात्र आपल्याला ही जात खऱ्या अर्थानं प्रकर्षानं जाणवायला लागते. आपण आज बघा, थोड्या ह्याच्यामध्ये पहा, कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, तुमचा निकष हा जातीवरून ठरताना दिसत आहे. आणि हा निकष मग कुठला आहे? राजकीय क्षेत्रामध्ये जा, सामाजिक क्षेत्रामध्ये जा, शैक्षणिक क्षेत्रामध्ये जा, तुमची पात्रता जणू काही जातच झालेली आहे अशा प्रकारचं हे तर एक झालेलं आहे. आणि म्हणून खरं सर्वांनाच, म्हणजे आपल्याला शिकलेला असो न शिकलेला असो, उच्च ह्याच्यातला असो, कुठलाही असो, म्हणजे श्रीमंत असो हे असो, तर तो जातीच्या चष्म्यातून बघत असतो. साधी गोष्ट आहे. माझंच मी एक उदाहरण तुम्हाला देतो. मी पुण्याला एसटीने जातो. पाठीमागं करोना यायच्या अगोदर, मागच्या वर्षी वगैरे किंवा मागच्या वर्षी अगोदर आम्ही एसटीनंच पुण्याला जायचं, प्रवास करायचो. प्रवास करत असताना कुणीतरी शेजारी बसायचं आणि शेजारी बसल्यानंतर जर त्याने काही कानात हेडफोन वगैरे घातला नसेल आणि जर एकमेकाची नजर झाली, कारण आता लोक बोलत सुद्धा नाहीत जवळ बसलं तरी, जर समजा एखादा बोलला आणि जर चर्चा झाली, काही विषयांवरती चर्चा झाली, इकडचं तिकडचं सगळं झालं आणि अशा प्रकारचेच माझ्याही शेजारी एक जण बसला होता आणि विषय झाला, चर्चा झाली, इकडचं तिकडचं खूप चांगल्या प्रकारचं आम्ही रिस्पेक्टनं बोललो वगैरे. आणि बोलल्यानंतर सासवड जवळ गेल्यानंतर आमचा विषय थोडासा थांबला, कारण आता किती 1 तास 1.5 तास आम्ही बोलत होतो आणि बोलल्यानंतर आम्ही थांबलो होतो. परंतु त्याच्या जो शेजारी बसलेला होता, आत्तापर्यंत आम्ही गप्पा मारत होतो, त्याच्या डोक्यामध्ये एक काहीतरी चाललेलं आहे हे मात्र माझ्या लक्षात येत होतं. आता नेमकं काय चाललेलं आहे हे मला काही कळत नव्हतं. आणि म्हणून मी त्याच्याकडं पाहिलं आणि त्यानं लगेच मला विचारलं, सर तुमचं आडनाव काय? त्यावेळेस मी त्याला सांगितलं, माझं आडनाव लोखंडे. मला काय कळालं नाही. आत्तापर्यंत त्याने 1.5 तास त्याने काही आडनाव वगैरे विचारलेलं नव्हतं. आत्ता मात्र त्याने आडनाव विचारलं आणि मग माझ्या डोक्यात आलं, अरे आत्ता ह्याला माझी जात विचारायची आहे असं माझ्या लक्षात आलं. मी लोखंडे म्हणल्याबरोबरच त्यानं लगेचच पुढचा प्रश्न केला आणि तो प्रश्न असा होता की तुमचे बनकर पिसे पाहुणेच असतील ना? त्यावेळेस मात्र अजून माझा शंकेनं खरं तर घर केलं. मी म्हटलं नाही नाही, माझे पाहुणे नाहीत. मग त्यानं लगेचच दुसरा उत्सुकतेपोटी लगेचच दुसरा प्रश्न मला विचारला की मग वाघमोडे काळे हे पाहुणे असतील? मग माझ्या मात्र लक्षात आलं की ह्याला जातच विचारायची आहे, कारण पाहुण्यांवरून, कारण त्याला आडनावावरून त्याला काही जात माझी लक्षात आलेली नव्हती. आणि मग मी त्याला सांगितलं, बाबा रे, मी काही माळ्याचा नाही, मी काही धनगराचा नाही किंवा मी काही कुठल्या दुसऱ्या जातीचा नाही, तर मी मांग जातीचा आहे. आणि असं जेव्हा मी सांगितलं त्यावेळेस काय झालं त्याच्या लक्षात आलं काय माहीत नाही, परंतु तो जरा वेगळ्या प्रकारे त्याची हालचाल झाली, त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव मला दिसायला लागले आणि इतका वेळ बोलणारा माणूस
कुठंतरी काहीतरी विचार करतोय अशा प्रकारचं दिसलं. आणि लगेचच तो मला म्हटला, हो हो, आता काय आहे माहिती आहे का, आता ही सगळी माणसं शिकली, तुमच्यासारखी माणसं शिकल्यामुळं आता जातीचं वगैरे काय राहिलेलंच नाही, परंतु आता कुणी ओळखूच येत नाही. माझ्या लक्षात आलं, बेटा म्हणलं तुला काय विचारायचं होतं हे माझ्या लक्षात आलेलं आहे, परंतु मला काय तुझ्याशी सोयरीक करायची नाही, आणि म्हणून तू जात विचारली काय आणि नाही काय, आम्ही त्या जातीला खातच नाही, त्यामुळं तुझा काही संबंधच नाही. हे माझ्या डोक्यामध्ये हे केलं आणि आम्ही बोलायचं, सांगायचं उदाहरण सांगायचं किंवा सांगायचं कारण हे काय आहे की जात किती माणसाच्या मनामध्ये घट्ट घर करून बसलेली आहे. काल सगने सरांनी माझा परिचय करून देताना फेसबुकवरती एक सांगितलं की सरांनी अंबुज नावाचा चित्रपट काढलेला आहे. त्या अंबुज नावाच्या चित्रपटामध्ये एक सीन आहे. तो सीन अशा प्रकारचा आहे की मातंग समाजाचा एक तरुण MPSC करून तहसीलदार होतो. ग्रामीण भागातला तरुण, गरिबीतनं शिकलेला पोरगा तहसीलदार होतो. जातीचं चटकं बसलेला पोरगा तहसीलदार होतो. पुण्यासारख्या शहरामध्ये शिकून अभ्यास करून तो तहसीलदार झालेला असतो. आणि ज्यावेळेस तहसीलदार म्हणून त्याची ज्यावेळेस यादी लागते, यादीमध्ये नाव येतं, त्यावेळेस तो घरी जातो. गावाकडं आनंद झालेला असतो. सर्वांना गावाकडं अगोदरच बातमी कळालेली असते आणि बातमी कळाल्यानंतर गाव सगळं त्याचा सत्कार करण्यासाठी तिथं जमलेलं असतं. एवढं सत्कारच नाही तर त्याची त्या गावातनं मिरवणूक काढण्याचं सुद्धा ठरवलेलं असतं. ही मिरवणूक काढत असताना त्याच्या वडिलांना, म्हणजे जो तो बापू म्हणत असतो, त्या बापूंना सुद्धा त्याने बोलवलेलं असतं. आजपर्यंत का रे नारेन, इकडं जा रे तिकडं जा रे म्हणणाऱ्या त्याच्या बापूला, त्या बापूचं शिवा नाव असतं. त्या शिवाला अशा प्रकारे बोलणारी माणसं आज त्याला अतिशय जवळ घेत असतात, जवळीकतेने बोलत असतात. कारण का, तो आता साहेबाचा बाप झालेला असतो. आणि म्हणून तो तिथं येतो. तिथं त्याची सगळी मिरवणूक काढतात, सत्कार करतात, हार तुरे देतात. त्याला लक्षात येत नाही की आत्तापर्यंत आपण इतक्या दिवस याच गावामध्ये राहत होतो, परंतु हा बदल कशामुळं झाला, तर आपल्या शिक्षणामुळं, आपल्या पदामुळं आणि आपल्याला मिळालेल्या या तहसीलदार या पदामुळं. आणि एक मात्र लक्षात त्याच्या आलं की हे सगळं शिक्षणानं आणि नोकरीनं किंवा आपल्या वर्तनानं हे बदलू शकतं आहे. आणि मग तो तिथला कार्यक्रम आटपून तो पुन्हा पुण्याला गेला. आणि पुण्याला गेल्यानंतर तिथं त्याच्या मैत्रिणीसोबत तो बसलेला होता, गप्पा मारत होता. एका झाडाखाली बसलेले होते, निवांतपणे आता बोलत होते. आणि बोलत असताना त्याला राहवलं नाही आणि त्याच्या मैत्रिणीला, ज्या पुण्यातल्या मैत्रिणीला कधीही जातीचा चटका बसलेला नाही, अशा मैत्रिणीला त्याने सांगितलं की अगं बघ काय चमत्कार झाला, मी तहसीलदार म्हणून काय माझी निवड झाली आणि गावाकडं कधीही न जवळ घेणाऱ्या आमच्या बापूला गावातल्या प्रतिष्ठितांनी जवळ घेतलं, बोलावलं, माझा तर सत्कार केला. एवढंच नाही तर गावातनं मिरवणूक काढली. अगं असं कधीच घडलेलं नव्हतं, आम्हाला जवळ बोलवतच नव्हते. त्यावेळेस ती मुलगी त्याच्याकडं अतिशय वेगळ्या दृष्टिकोनातून बघते, कारण तिला काही असं गावाकडचं माहितीच नसतं ना. आणि त्याच्याकडं असं प्रश्नार्थक नजरेनं ती बघते आणि त्याला म्हणते, अरे खरंच काय गावाकडं अशा प्रकारची स्थिती आहे. त्यावेळेस तो तिच्याकडे बघतो आणि तिला सांगतो की अगं हे खरं आहे, गावाकडं ही परिस्थिती अशाच प्रकारची आहे. आज गावाकडंच नाही तर प्रत्येक ठिकाणी अशाच प्रकारची परिस्थिती दिसते. कारण का, जातीच्या दृष्टिकोनातून माणसं ही माणसाकडं बघत आहेत. आणि म्हणून पुढचं वाक्य त्याने अतिशय चांगल्या प्रकारचं वापरलं, चांगल्या प्रकारचं सांगितलं तिला. आणि ते म्हणजे तो असं तिला म्हणतो, अगं काय सांगायचं तुला, हे कधी सुधारणार लोक काय समजत नाही की ह्या लोकांची जी जात आहे ती तोंडातून गेलेली आहे, डोक्यातून अजून गेलेली नाही. खूप मोठं विचार करायला लावणारं हे वाक्य हे त्या मुलाच्या तोंडी हे मी टाकलेलं आहे. खरोखरच लोकांच्या
तोंडातून जात गेलेली आहे, डोक्यातून अजून गेलेली नाही. आणि त्यामुळं हे अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला पावलोपावली हे दिसून येत आहेत. आता हे जे जात आहे, एके ठिकाणी म्हटलेलं आहे की जाता जात नाही ती जात होय. जी जाता जात नाही ती जात होय. अशा प्रकारची ही जात व्यवस्था ही सुद्धा आपल्याला त्या काळामध्ये आणि आत्तासुद्धा आपल्याला ही प्रकर्षानं जाणवत आहे. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यामधून जात दूर करण्याचा प्रयत्न केला, जाती जातीमध्ये सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हे अशा प्रकारचं अण्णाभाऊ साठे यांच्या जातीविषयक विचार हे सुद्धा आपल्याला दिसून येतात. त्यांनी कशा प्रकारचा सलोखा निर्माण होईल आणि जातीयता कशी दूर जाईल यासाठीच प्रयत्न केलेला आपणास दिसून येतो. दुसरा एक मुद्दा आपल्याला सांगता येईल तो म्हणजे शिक्षणाबाबत शैक्षणिक विचार. आपल्याला सर्वांना माहिती आहे अण्णाभाऊ साठे यांच्या शिक्षणाविषयी किंवा शिक्षणविषयक जर विचार किंवा चर्चा जर झाली तर त्यांचं आपल्याला 1.5 दिवसाचं शिक्षण हेच आपल्या पुढं लक्षात येतं. आणि म्हणूनच आत्तापर्यंत वक्त्यांनी व्याख्यात्यांनी हेच मांडलेलं आहे की 1.5 दिवसाची शाळा अण्णाभाऊंची झालेली आहे. असे जरी असले तरीसुद्धा आपल्या अनुभवाच्या आणि प्रतिभेच्या जोरावर आकाशाला गवसणी घालणारं साहित्य त्यांनी निर्माण केलेलं होतं. त्यांचं साहित्य खरं तर 7 समुद्रापलीकडे गेलेलं होतं, मगाशी मी सांगितलं. आता हे सगळं गेलेलं जे साहित्य आहे, अतिशय प्रभावी अशा प्रकारचं जे साहित्य आहे, ते लिहित असताना त्याच्या पाठीमागचे किंवा सुरुवातीला ते त्याचं लिखाण करत असताना जे अक्षर ओळख असेल किंवा लिहिण्याचं जे काही सराव असेल तो कशा प्रकारचं सुरुवात केली. 1.5 दिवसाच्या शाळेनं कुठं लिहायला येतं का? कधी वाचायला येतं का? नाही येत. आज आपल्याला माहिती आहे आज ऑनलाईन शिक्षण सुरू झालेलं आहे. कशा प्रकारची शिक्षणाची व्यवस्था, कशा प्रकारची अवस्था निर्माण झालेली आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. कारण घरामध्ये आपल्या कोण नाही कोण शिकत आहे. ऑनलाईन कशा प्रकारचा आहे, किती विद्यार्थी बघतायत आणि ऑनलाईनच्या नावाखाली कसा त्या मोबाईलचा वापर होतोय आणि विद्यार्थी कशा प्रकारचा डायव्हर्ट व्हायला लागलेला आहे हेही आपल्या लक्षात येत आहे. शिक्षण व्यवस्थेमधली किंवा आता त्या खरं तर तो माध्यम ते थोडंसं वेगळ्या पद्धतीनं आता चाललेलं आहे. त्याच्याकडे फारसं नको आता जास्त बोलायला, कारण आपल्याला याच्याविषयी बोलायचं आहे. आणि म्हणूनच हे जे आहे एका 1.5 दिवसाच्या शाळेमध्ये असं होऊ शकतं का हा एक प्रश्न निर्माण होतो. आता त्यांच्याविषयी अजून एक सांगितलं जातं की दुकानावरच्या पाट्या आणि सिनेमाची पोस्टर हे पाहून किंवा वाचून अण्णाभाऊ साठे वाचायला शिकले. एवढंच नव्हे तर मला गंमत वाटते की अजून एक सांगितलं जातं की थिएटरमध्ये सिनेमा पाहायला गेल्यानंतर ज्या थिएटरमध्ये जे सुरुवातीचे सिनेमाचे जे काही नावं पडतात आणि जे काही कलाकारांची नावं असतील, संगीतकारांची नावं असतील, ती नावं पडत असताना शेजारचा तो पाहायचा, वाचायचा आणि तो वाचत असताना त्या वाचत असलेल्या माणसाचं यांनी ऐकायचं आणि मग ते वाचायचं. मला असं वाटत नाही की हे शक्य होतं. आणि म्हणूनच खरं तर या अशा प्रकारे शिकले असतील असं मला तर वाटत नाही. परंतु शिक्षणाची, लिहिण्याची आणि वाचण्याची त्यांना अतिशय ओढ असावी, आंतरिक इच्छा असावी. आणि म्हणूनच त्यांनी ही साधना करून, शिक्षणाची साधना करून, लिहिण्याची साधना करून, वाचण्याची साधना करून हे म्हणजे विदाऊट शिक्षकाचं, विदाऊट टीचर एज्युकेशन अशा प्रकारचं हे एज्युकेशन हे त्यांचं झालेलं आपणास दिसून येतं. आणि म्हणूनच अनुभवाच्या शाळेतून ते शिकत गेले असं आपल्याला म्हणावं लागेल. आपल्याला माहिती आहे की जे ज्ञानू साठे त्यांचे जे नातेवाईक होते त्या नातेवाईकांच्या घरी ते पहिल्यांदा गेलेले होते. जे एक व्यापारी कपड्याचा व्यापार करत होता आणि ते कपड्याचं ओझं घेऊन किंवा गटोळं घेऊन हे फिरत होते अण्णाभाऊ त्यांच्याबरोबर. आणि ते फिरता फिरता ज्ञानू साठे त्यांना भेटले आणि त्यांना घरी नेलं. हे तुम्ही वाचलं असेल किंवा ऐकलं असेल. घरी नेलं आणि घरी नेल्यानंतर अण्णाभाऊंनी जर पहिल्यांदा काय पाहिलं असेल तर त्यांच्याकडचे असणारे पुस्तकं, त्यांच्याकडे असणारे
ग्रंथ, आणि म्हणून ते ग्रंथांनी आणि पुस्तकांनी त्यांना भुरळ पाडलेली होती. त्यांना असं वाटलं होतं की हे ग्रंथ वाचले पाहिजेत, ऐकले पाहिजेत. आणि म्हणूनच जेव्हा तो व्यापारी त्याचा व्यापार बंद करून तो ज्यावेळेस गेला, त्यावेळेस त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठे हे ज्ञानू साठेच्या घरी 8-8 दिवस जाऊन राहिलेले आहेत त्या पुढच्या वर्षामध्ये. आणि घरीही त्यांनी कधी कधी सांगितलेलं नाही की मी तिकडं चाललेलो आहे म्हणून. आणि तिथं जाऊन ज्ञानू साठे हे धार्मिक होते. ते ग्रंथांचं पारायण करायचे, ग्रंथ वाचायचे. आणि हे ग्रंथ वाचत असताना अण्णाभाऊ साठे ते अतिशय बारकाईने ऐकायचे. आणि त्यांचं जे श्रोतृत्व होतं, ऐकण्याची जी क्षमता होती, ती क्षमता खऱ्या अर्थानं त्यांना उपयोगी पडली. आणि त्यांचं हे वाचण्याचं आणि लिहिण्याचं ज्ञान हे त्यांनी त्यांच्यात तिथं खऱ्या अर्थानं प्राप्त केलं असावं असं मला वाटतं. आणि म्हणूनच या त्यांच्या शिक्षणविषयकाच्या अनुभवानुसार किंवा शिक्षणाच्या माध्यमातून जो काही अनुभव आहे, ही जी काही घटना आहे, त्याच्यामधून आपल्याला काय दिसतं, तर ही जी पिढी आहे, जी शिकणारी मंडळी, आताचे जे तरुण आहेत किंवा शिक्षण घेणारी मुलं आहेत, त्यांना याच्यामधून फार मोठा संदेश मिळतो. तो कसा आहे, तर शिक्षणासाठी अपार कष्ट घेतले पाहिजेत, मेहनत केली पाहिजे आणि शिक्षण मिळवले पाहिजे, हा मोठा संदेश अण्णाभाऊ साठे यांनी या घटनेमधून किंवा स्वतःच्या माध्यमातून हा दिलेला आपणास दिसून येतो. कारण त्यांना माहिती होतं शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळाच आहे आणि शिक्षणाने माणसाला भलं बुरं समजतं. अशा प्रकारची शिक्षणविषयक भूमिका ही त्यांची असलेली दिसते. आणि त्यांच्या भूमिकेतून, त्यांच्या अनुभवातून आपण काय घेतलं पाहिजे हे जर आपण पाहिलं, तर शिक्षणाविषयी अपार कष्ट केल्याशिवाय आपल्याला यश प्राप्त होत नाही, हेच आपल्याला याच्यामधून लक्षात येतं. अशाच प्रकारचा विचार करत असताना स्वातंत्र्याविषयी जर विचार आपण पाहिला त्यांचा, तर अण्णाभाऊ साठे यांचे स्वातंत्र्याविषयीचे विचार हे सुद्धा एक वेगळेपण दाखवणारे असे आपल्याला दिसतात. माणसानं स्वतंत्र असलं पाहिजे, स्वतंत्र विचारानं राहिलं पाहिजे, स्वतंत्र विचारानं जगलं पाहिजे. कोणाच्याही दबावाखाली न राहता स्वतंत्र विचारानं जर जगलं तर त्याची प्रगती होते. अशा प्रकारचे विचार हे स्वातंत्र्याविषयी असलेले आपणास दिसून येतात. अण्णाभाऊ साठे यांना खरं तर आपल्या एका कथेमधून हा स्वतंत्रतेचा हा विचार खूप चांगल्या प्रकारचा मांडलेला आहे. त्यांची ती जी कथा आहे ती शेरखान नावाची कथा आहे. या शेरखान कथेमधील बहादूर खानाच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्य कसं असतं, स्वतंत्र विचार कशा प्रकारचा असतो, तो त्यांनी तिथं मांडलेला आहे. आणि छोटंसं त्यांनी त्याच्यामध्ये उदाहरणसुद्धा सांगितलेलं आहे. आणि ते म्हणजे बाळूखानाने बहादूर खानाला 25,000 रुपयाची लालूच दाखवली. लालूच किंवा देण्याचं त्यांनी सांगितलं. या बहादूर खानाला त्या 25,000ची लालच वाटली, आपल्याला मिळतील अशा प्रकारची वाटली. आणि त्याच्या स्वतःच्या विचाराच्या विरोधात जाऊन आपली मुलगी शबनम हिचं लग्न व्हावं, तिचं चांगलं व्हावं, यासाठी धडपडणारा आणि विचार करणारा जो बहादूर खान होता, जो कोणताही बाप आपल्या मुलीसाठी करायला तयार असतो, आपल्या मुलीच्या भल्यासाठी करायला तयार असतो, तसाच तो बाप आपल्या विचाराच्या विरोधात जाऊन दरोडा घालायला जायला तयार होतो. कारण केवळ आपल्या मुलीच्या भल्यासाठी किंवा चांगलं होईल यासाठी तो जातो, दरोडा टाकतो. दरोडा टाकल्यानंतर त्याला पोलीस पकडतात, पोलीस तुरुंगात नेतात. आणि तुरुंगात नेल्यानंतर त्याला तिथं पश्चाताप होतो. आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप होतो. आपण दुसऱ्याच्या विचाराने वागलो, बाळूखानाच्या विचाराने वागलो, आपल्या स्वतःचा विचार तिथं केला नाही, म्हणून आपल्याला तुरुंगात पडावं लागलं. अशा प्रकारची त्याची पश्चातापाची भावना होते. आणि म्हणून तो तिथं सांगतो, अण्णाभाऊ साठे यांनी त्या कथेमध्ये त्याच्या तोंडी अतिशय चांगल्या प्रकारचं वाक्य दिलेलं आहे. आणि ते वाक्य अशा प्रकारचं आहे, माणसाने आपले विचार दुसऱ्यांच्या दावणीला कधीच बांधू नयेत. दुसऱ्याच्या दावणीला कधीच बांधू नयेत आपले विचार. म्हणजे दुसऱ्याच्या विचाराने
चालू नये, आपला विचार आपण स्वतः करावा, अशा प्रकारचा या कथेमधून स्वातंत्र्याविषयी, स्वतंत्र विचाराविषयी ते खरं तर मांडत आहेत, सांगत आहेत. आणि म्हणूनच याचप्रमाणे दुसराही विचार आपल्याला सांगता येतील अण्णाभाऊ यांचे. त्यांची समता असेल, त्यांची बंधुता असेल, त्यांचं जर साहित्य पाहिलं तर, त्यांच्या कथा पाहिल्या, कादंबऱ्या पाहिल्या तर त्या कथा कादंबऱ्यामधून जी पात्र आहेत ती पात्र काय करतात तर ती समतेची, बंधुतेची शिकवण देतात. आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर प्रत्येकाला समान धान्य वाटप करण्यास सांगणारा फकीरा हा समतेचाच संदेश देत आहे. आणि जेव्हा सगळ्यांना तो वाटा हा बरोबरीने मिळतो आणि सगळ्यांची जी चूल बंद होते ती चूल बंद असलेली ह्या फकीराच्या माध्यमातून ही चूल पेटते, त्यावेळी प्रत्येकजण ज्यावेळेस एकमेकाकडे बघत असेल किंवा बघत होता, ती जी भावना आहे ती भावना बंधुतेचीच होती. एक काय झालेलं होतं, फकीरानं जरी तो सगळा खजिना आणलेला होता, जे धान्य लुटून आणलेलं होतं त्याने ते स्वतःच्या घरी नेलं नाही, सर्वांना समान वाटप केलेलं आहे. एवढंच नव्हे तर एक थोडंसं राहिलेलं होतं शेवटी धान्य. ते धान्य वाटत असताना तिथं वाटप करणारा जो होता तो त्या फकीराला विचारतो की हे एवढं राहिलेलं आहे, त्याचं काय करायचं. तर तो फकीरा म्हणतो की सर्वांना जे काही येईल ते सर्वांना समान ते वाटून टाक. म्हणजे काय, समानतेची आणि बंधुतेची भावना हे अण्णाभाऊ साठे फकीरांच्या माध्यमातून हे दाखवत असताना आपल्याला दिसत आहेत. त्यांचे राजकीय विचार हे सुद्धा आपल्याला एक वेगळ्या प्रकारचे दिसत आहेत. अण्णाभाऊ साठे हे कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते होते आता, किंवा विचारधारेचे होते. त्यांनी कम्युनिस्ट पक्षासाठी कार्य केलेलं होतं. आता त्याच्यावरती हे विचार चाललेला आहे, विचारवंत अभ्यासक त्याच्याविषयी चर्चा करायला लागलेले आहेत. काही जण म्हणायला लागलेले आहेत की अण्णाभाऊ साठे कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते किंवा नाही, याविषयीही चर्चा सुरू झालेली आहे. वास्तविक पाहता अशा घटनांविषयी चर्चा झाली पाहिजे. कारण का, चर्चा जर झाली तर खरा इतिहास पुढे येतो, त्याला पुरावे दिले तर खरा इतिहास निर्माण होतो. आणि म्हणून अशा प्रकारची चर्चा, त्याचे पुरावे हे पुढे आले पाहिजेत. अजून एक हे आहे की स्वातंत्र्याविषयी त्यांचं काय मत होतं, तर त्यांना स्वातंत्र्य हे अभिप्रेत होतं. स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, माणसाने स्वतंत्र जगलं पाहिजे, स्वतंत्र विचारानं राहिलं पाहिजे, अशा प्रकारचा विचार त्यांचा असलेला आपणास दिसून येतो. राजकीयच हा विचार आहे. आणि म्हणूनच 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर असं म्हटलं जातं की दुसऱ्या दिवशी 16 ऑगस्ट 1947 रोजी 60,000 लोकांचा मोर्चा घेऊन अण्णाभाऊ साठे पडत्या पावसात मोर्चा घेऊन गेले आणि ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूकी है, अशा प्रकारचा नारा त्यांनी दिला. परंतु काही अभ्यासक असे म्हणतात किंवा या घटनेविषयी मतमतांतरे त्यांची आहेत. काही जण म्हणतायत की अशा प्रकारचा मोर्चा नेला होता, काही जण म्हणतायत की अशा प्रकारच्या मोर्चाची कुठेही नोंद नाही किंवा कुठेही कागदपत्र नाहीत. आता हा संशोधनाचा भाग आहे. हे संशोधन केल्यानंतर, आणि संशोधन आता व्हायला लागलेलं आहे, अण्णाभाऊ साठे यांच्यावरती बऱ्याच आता PhD झालेली आहेत, MPhil तर झालेलंच आहे, संशोधनं होत आहेत, पुस्तकं निघत आहेत. आणि त्यामुळं अण्णाभाऊ साठे यांचे वैचारिक पैलू आता वेगवेगळ्या अंगानं आता पुढे येणारच आहेत. आणि म्हणूनच वास्तविक पाहता असं जरी असलं, जरी थोडासा ही घटना जरी बाजूला आपण ठेवली, तरीसुद्धा त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्रासाठी, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांनी अतिशय मोलाची अशा प्रकारची कामगिरी केलेली होती. अण्णाभाऊ साठे यांना मनापासून वाटत होते की ही संयुक्त महाराष्ट्र राहिला पाहिजे. आणि म्हणूनच अण्णाभाऊंचा फार मोठा वाटा या संयुक्त महाराष्ट्राच्या एकीकरणामध्ये असलेला आपणास दिसून येतो. परंतु दुर्दैवानं त्यांना त्यांचे श्रेय जे आहे ते श्रेय मात्र तेवढे दिलेले आपणास दिसत नाही किंवा मिळालेले दिसत नाही. एवढेच नव्हे तर यावर्षी अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी वर्ष असताना विद्यमान मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच
त्यांच्या नावाचाही विसर पडला, यापेक्षा अजून काय दुर्दैव. अशा प्रकारे आपल्याला त्यांनी अनेक विषयांच्या माध्यमातून, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांच्या साहित्यांच्या माध्यमातून अनेक विचार दिलेले आहेत. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमधून, कथांमधून आपला विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणूनच अण्णाभाऊंना सांगायचे होते, समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचा होता. आणि म्हणूनच जर समजायचं असेल, अण्णाभाऊंना समजावून घ्यायचं असेल, तर त्यांचं साहित्य वाचलं पाहिजे. त्यांची जी लेखणी आहे, त्या लेखणीच्या पाठीमागे त्याचा काय उद्देश होता, त्यांना काय मांडायचं होतं, त्यांना काय सांगायचं होतं, अशा प्रकारचा विचार आपण केला पाहिजे. आणि आता सुदैवानं अशा प्रकारची विचार करणारी मंडळी पुढे येऊ लागलेली आहेत. खरोखरच ही एक जमेची बाजू असलेली आपणास दिसून येते. अण्णाभाऊ साठे अशा प्रकारचा खूप मोठा वैचारिक ठेवा हा आपल्यासाठी मागे ठेवून गेलेले आहेत. आणि म्हणूनच आपल्यावर आता जबाबदारी आहे की हा जो वैचारिक ठेवा आहे, तो वैचारिक ठेवा आपल्याला पुढे न्यावा लागेल. आणि मग असा प्रश्न निर्माण होतो की हा वैचारिक ठेवा अण्णाभाऊ साठे यांचा पुढे जर न्यायचा असेल, तर त्याला आपण कुठल्या माध्यमातून पुढे नेलं पाहिजे, कोणती माध्यमं आपण वापरली पाहिजेत, असे प्रश्न निर्माण होतात. आणि म्हणूनच आपल्याला ही माध्यमं कोणती आहेत तीही पाहावी लागतील. अण्णाभाऊ साठे यांचं कार्य पाहत असताना फक्त साहित्यापुरतंच आहे का, असाही प्रश्न निर्माण होतो. परंतु या प्रश्नाचं उत्तर ठामपणे असं सांगितलं गेलं पाहिजे. आणि ते आहेच की फक्त ते साहित्यापुरते नाही, तर ते सर्वांगाने, सर्व दृष्टीनं त्यांनी आपले कार्य केलेले आहे, विचार मांडलेले आहेत. आणि हे विचार जे आहेत, सर्वांग दृष्टिकोनातून जे मांडलेले जे विचार आहेत, ते मात्र अजून प्रखरतेने किंवा तेवढ्या ताकदीनं, तेवढ्या क्षमतेनं ते पुढे आलेले दिसत नाहीत. त्यामुळं आपली पहिली जबाबदारी ही असेल की अण्णाभाऊंचा सर्वांगाने अभ्यास करून त्यांचा जो विचार आहे, तो विचार आपण सर्वांसमोर आणला पाहिजे. त्याचप्रमाणे त्याच्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल याचंही आपल्याला काही विवेचन करावं लागेल. त्यामध्ये आपल्याला पाहावं लागेल की संशोधनाच्या माध्यमातून ज्यांनी उच्च शिक्षण घेतलेलं आहे, उच्च शिक्षित जे आहेत, त्यांनी त्यांच्या कार्यावरती आणखी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या दृष्टीने PhD सारखं, MPhil सारखं संशोधन केलं पाहिजे. आणि संशोधन करून त्यांच्यावरती किंवा त्यांच्या विचारांवरती, त्यांच्या विचारांच्या पैलूंवरती किंवा जे काही अंधारामध्ये त्यांचं साहित्य आहे किंवा विचार आहेत, ते पुढं आणलं पाहिजे. तसेच संशोधनात्मक पुस्तके, ग्रंथ प्रकाशित केलं पाहिजेत. त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे चांगलं वक्तृत्व आहे, अशाने अण्णाभाऊंच्या कार्याविषयी अभ्यासपूर्वक मांडणी केली पाहिजे. अण्णाभाऊ समजावून सांगितले पाहिजे सामान्य लोकांना. आणि अण्णाभाऊ काय होते, कशा प्रकारचे विचार त्यांचे होते, त्यांची विचारधारा कशा प्रकारे आपल्याला उपयुक्त आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केले पाहिजे. हे सांगत असताना आता काही असाही ट्रेंड आलेला आहे, काही लोक अशा प्रकारेही मांडत आहेत की अण्णाभाऊ साठे यांच्या बाबतीत नकारात्मक दृष्टीनं ही काही जण मांडणारी मंडळी ही आता पुढे येऊ लागलेली आहेत. तर अशा प्रकारची जी नकारात्मकपणे मांडणी करणारी जी काही मंडळी आहेत, त्यांना अभ्यासपूर्वक त्यांचं जे म्हणणं आहे ते खोडून काढलं पाहिजे. आणि त्यांना तशा प्रकारचे पुरावे त्यांना सांगितले पाहिजेत, तशा प्रकारची मांडणी करून त्यांना तुमची मांडणी कशी चुकीची आहे हे दाखवून दिलं पाहिजे. कारण का चुकीचा इतिहास किंवा चुकीचा समज हा लोकांपर्यंत जाऊ नये याचीही आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. अशाच प्रकारे छोट्या छोट्या गावांमध्ये जाऊन संमेलनं घेतली पाहिजेत, लोकांना एकत्रित केलं पाहिजेत. आणि छोट्या छोट्या दृष्टिकोनातून, छोट्या छोट्या समूहामध्ये अण्णाभाऊंचा विचार हा रुजवला पाहिजे, त्यांच्यामध्ये प्रबोधन केलं पाहिजे. आणि
हे अण्णाभाऊंचं जे कार्य आहे, जे विचार आहेत ते किती उंचीचे आहेत हेही सांगितलं पाहिजे. तसेच अण्णाभाऊंच्या विचाराविषयी आणि कार्याविषयी काही विषय मांडून, काही विषय ठेवून चर्चासत्रांचं आयोजन केलं पाहिजे. चर्चेच्या माध्यमातून बरंच काही पुढं येतं आणि म्हणून अशा प्रकारची चर्चासत्र जर आयोजित केली तर नक्कीच विचारांचं मंथन झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी काही अशाच प्रकारचे मेळावे घेतले पाहिजेत. त्या मेळाव्यांच्या माध्यमातून विचार विनिमयसुद्धा केला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो काही आत्ताची जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुरूप सध्या समाज माध्यम, ज्याला सोशल मीडिया आपण म्हणतो, जी व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, ही आजकाल समाज माध्यमं ही प्रभावी झालेली आहेत. आता भाषणं, व्याख्यानं डायरेक्ट जाऊन ऐकणं, त्याला किती लोक येतील हा प्रश्न वेगळा आहे. आणि म्हणून अशी ही जी समाज माध्यमं आहेत, जे लोक दररोज हाताळत आहेत, अशा समाज माध्यमाच्या माध्यमातून आपल्याला अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याविषयी काही लिहिता येईल का, मांडता येईल का, हेही पाहिलं पाहिजे आणि अभ्यास करून ते मांडलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. हेही एक महत्त्वाचं असं काम आपलं असलेलं दिसून येतं. मग फेसबुकच्या माध्यमातून आपण काय केलं पाहिजे? आता जन्मशताब्दी वर्ष संपलेलं आहे. वास्तविक पाहता या फाउंडेशनचं, फ्रेंड्स फाउंडेशन जे आहे त्याचं खरं कौतुकच करावं लागेल, कारण ऑगस्ट महिना संपलेला आहे तरीसुद्धा त्यांनी हे माझं व्याख्यान हे ठेवलेलं आहे. म्हणून सगणे सरांना आणि स्वर्गीय सरांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मी खरोखरच पुन्हा एकदा अजून धन्यवाद देतो की आपण सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा हे व्याख्यान ठेवलेलं आहे आणि प्रबोधन आपण चालू ठेवलेलं आहे. अशा प्रकारचंच प्रबोधन प्रत्येक महिन्याला असेल किंवा आठवड्याला असेल, 15 दिवसाला असेल, जसं जसं तुम्हाला शक्य आहे तसं तसं कुठल्या ग्रुप असेल किंवा संघटना असतील, वैचारिक मंडळी असतील, अशा प्रकारच्या मंडळींनी हे व्याख्यानं आयोजित करून हे जो विचार आहे, अण्णाभाऊंचा विचार आहे, तो विचार समाजापर्यंत पोहोचवला पाहिजे. अशा प्रकारचे माध्यमांचा आणि अशा प्रकारे सर्व जर आपण विचार करून जर पावलं टाकली तर आणि आपण जर तशा प्रकारचे प्रयत्न केले तर अण्णाभाऊंचे विचार किंवा जो मगाशी मी म्हटलं की जो अण्णाभाऊ वाद म्हणजे विचार, जो अण्णाभाऊ वाद आहे तो वाद सर्वश्रुत व्हायला फारसा वेळ लागणार नाही. आणि जर अशा प्रकारचं त्यांचं विचार व कार्य जर जे अजून माहिती नाही, जे अंधारात आहे, ते जर उजेडात आलं तर उगवत्या सूर्याप्रमाणे हे विचार संपूर्ण देशालाच नव्हे तर जगाला एक दिशादर्शक अशा प्रकारचं ठरतील, याबद्दल माझ्या मनात कसल्याही प्रकारची शंका नाही. आणि म्हणूनच याचं एक छोटंसं त्याच्यातला भाग म्हणून आम्ही, म्हणजे मी असेल, सगणे सर असतील, या सगणे सर आणि मी एक अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावरती, त्यांच्या कार्यावरती एक पुस्तक काढण्याचा, प्रकाशित करण्याचा एक मानस केलेला आहे. या पुस्तक संपादित करण्याच्या या माणसाला आपल्या सर्वांच्या शुभेच्छा असतीलच, अशा प्रकारचं गृहीत धरून खरं तर मी खूप वेळ बोललो. आपल्याशी संवाद साधण्याचा खरं मला योग आला आणि या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण मला ऐकून घेतलं. अमरावतीकडचे जे काही मंडळी आहेत ती खऱ्या अर्थानं या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून किंवा या व्याख्यानाच्या माध्यमातून बरेच जण माझे मित्र झाले. हे खरं श्रेय सगळं मी सगणे सरांना देईन, कारण का त्यांची माझी ओळख झाली आणि त्यांनी मला या तुमच्या अमरावतीकडं बोलण्याची संधी दिली. हे सोशल मीडिया, हे फेसबुक हे असं आहे की फक्त महाराष्ट्र किंवा जो अमरावती असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल, एवढ्यापुरतं सीमित राहणार नाही, तर हे संपूर्ण जगभर हे प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून हे राहणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्याख्यानाची,
व्याख्यानाच्या माध्यमातून जे काही माझ्या दृष्टीनं मला जसं प्रकारचं भावलं, जे आत्तापर्यंत माझ्या वाचनात आलं, जे मी काही अनुभवलं, जे काही ऐकलं, त्या माध्यमातून मी मांडण्याचा प्रयत्न केला. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं, ऐकणाऱ्यांचं, पाहणाऱ्यांना खरं आभार मानतो आणि मी इथंच थांबतो. धन्यवाद.